मामा, तुम्ही परवा दिवशी नगर परिषदेवर महामोर्चा काढताय, काय कारण आहे नेमकं? काय स्वरूप आहे मोर्चाचं? नमस्कार, मी मिलिंद मेढे, सामाजिक कार्यकर्ता आहे. सिद्धेश्वर नगर वार्ड नंबर 10 मधून माझ्या मिसेस शिवसेना पक्षाच्या नगरसेविका आहे. आमचे सहकारी नगरसेवक आहे अशफाकभाई शिवसेना. माझे मित्र हे सहकारी नगरसेवक आहे इरफानभाई विजय. आमचे सहकारी नगरसेवक आहे शिवसेनेचे खाटिकभाई. यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही मंगळवारी एक महामोर्चा ठेवला आहे वरणगाव नगर परिषदेवर. महामोर्चा घेण्याचं कारण असं की आम्ही माननीय लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनीलजी काळे यांना वारंवार 3 महिन्यापूर्वी मी एक लेखी स्वरूपाचं निवेदन दिलं. माझं म्हणणंच ते आहे फक्त की सिद्धेश्वर नगर इथे जे लोक राहतात, जे अतिक्रमण जागेवर जी शासनाची जागा आहे, जे 20-20, 30-30, 40-40 वर्ष त्यांचे तिथं गेले, त्या 40 वर्षे तिथं त्यांनी घालवलं, त्या जागेवर तुम्ही मोजणी सीट तयार करा, सीट तयार करा, भूमी अभिलेखला अर्ज द्या. भूमी अभिलेखनी 9 लाख रुपये मोजणीचे मागितले काहीतरी. नगरपालिका 9 लाख रुपये मोजणी सीटचे भरत नाहीये आणि नगर परिषदच्या इतर कामासाठी नगर परिषदेचे पैसे आणि मोजणी सीट तयार केल्याला नगर परिषदेचे पैसे नाहीये. आज माझ्या असं लक्षात आलंय की वरणगाव नगरपालिका त्या घरांचे पुरावे 2011 मध्ये जे लोक तिथं राहत होते त्यांच्या घरांच्या लाईट बिल मागताय. अहो, ते इतके गरीब परिस्थितीतले लोक, पत्र आले की त्यांचे घर उडून जातात, हवा आली की पत्र उडून जातात, पाणी आलं की घरामध्ये पाणी शिरते. कुठून लाईट बिल आणि कुठून पुरावे सापडणार आहे? माझी शासनाला आणि माननीय नगराध्यक्ष साहेबांना एकच विनंती आहे की साहेब, सिद्धेश्वर नगर असेल, संगनगर असेल, या महात्मा गांधी विद्यालयाच्या समोर काही मातंग लोक राहतात, गरीब लोक, ते 30-40 वर्ष झाले हो त्यांना तिथे राहून. ते तिथला सर्वे तो DPR तयार करा, मोजणी सीट तयार करा आणि माननीय जिल्हा अधिकारी साहेबांकडे तो प्रस्ताव पाठवा. शासनाचं परिपत्रक आहे, 30-40 वर्षाच्या जागेवर जर राहत असतील त्यांना ते घरकुला रेग्युलाइज करून त्यांना ते घरकुलासाठी पात्र करा. म्हणजे आज तुम्ही जर त्याची मोजणी सीट तयार केली आणि ती जागा जर त्यांच्या नावावर झाली, ते सर्वे ते लोक त्या घरकुलासाठी पात्र होतील, ही माझी प्रमुख मागणी आहे. आणि मी याच्याने सांगतोय तुम्हाला, जर मी मंगळवारी एक महामोर्चा नेऊन त्यानंतर मी त्यांना एक पत्र देणार आहे. आता शेवटचं पत्र आहे माझं. त्या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांनी मला समाधानकारक उत्तर मला जर मिळालं नाही तर मी 30 तारखेला माझा नगरपालिकेच्या समोर मी व माझ्या पत्नी या नगरपालिकेच्या समोर आमरण उपोषणाला बसणार आहे. नंतर त्याच्यामध्ये कुठलीही तडजोड होणार नाही हे ठामपणे मी सांगतोय. कारण मी वारंवार नगरपालिकेला इशारा देऊन, तोंडी सूचना देऊन त्यांच्याशी वारंवार चर्चा करतो. त्यामध्ये मला कुठल्याही आजपर्यंत मला असं वाटतं की प्रतिसाद मिळाला नाहीये. मला योग्य पद्धतीने घ्यावा लागतोय. म्हणून मी उपोषण बसलेल्या कालावधीमध्ये माझी पत्नी सतत आजारी असते, तिला गोळ्या वगैरे चालू असतात. त्या उपोषणाच्या कालावधीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास किंवा काही एखादी दुर्दैवी घटना घडल्यास त्याला सर्वस्वी नगरपालिका जबाबदार राहील. कारण नगरपालिका या गोष्टीचं गांभीर्य ओळखत नाहीये. 7 ते 8 हजार लोकसंख्या, त्या कमीत कमी 400 ते 500 घर आहे. 7 ते 8 हजार 6,000 लोकसंख्या असलेलं गाव सिद्धेश्वर नगर आहे. तुम्ही त्या लोकांना दुर्लक्ष करून का चालेल? कसं चालेल? गरीब लोक आहे. एखाद्या श्रीमंताचं काम कमी केलं तर चालतंय, पण गरीबाची दुआ घ्या, गरीब माणसाला न्याय मिळवून द्या. आणि हीच माझी भूमिका आहे. आम्ही ज्या वार्डामध्ये प्रचार करत असताना मी आणि माझी पत्नी आम्ही लोकांना मतं मागत असताना प्रामुख्याने माझा मुद्दाच होता की सिद्धेश्वर नगर येथील रहिवाशांना घरकुलं मिळालेच पाहिजे. हा माझा प्रामुख त्याचा मागणी आहे. तिथं त्यांना घरकुलां मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. त्याच्यासाठी मला कुठलाही संघर्ष करावा लागला तरी चालेल, ही माझी पहिली स्टेप आहे. आता मी वारंवार सूचना देऊन, तोंडी सांगून संपलाय. आता आमरण उपोषण बसणार आहे 30 तारखेला. आणखी एक संधी आहे. आमच्या नगराध्यक्ष माझे मित्रच आहे सुनीलजी काळे, ते सुद्धा लोकनियुक्त नगराध्यक्ष आहे. त्यांना सुद्धा त्या लोकांनी मतदान केलेलं आहे. माझी विनंती आहे त्यांना की त्या लोकांची तळमळ ओळखा, त्या लोकांच्या अडीअडचणी पहा, त्यांना खऱ्या अर्थाने कुठल्या अडचणीला समोर जावं लागतं ते बघा तुम्ही. की त्या पावसाळ्यामध्ये त्यांना चालण्यासाठी जागा नसते हो. इतक्या कठीण परिस्थितीमधून ते लोक दिवस काढतात, का त्यांना घरकुल मिळू नये. आणि मी आमचे सहकारी नगरसेवक सुद्धा आहे,
तसेच वरंगामधला सर्वेच म्हणजे वरंगामधला सर्वात मुद्दा आहे. सर्वेच आपण टप्प्याटप्प्याने यांना सुद्धा म्हणेल किंवा आपण हे मुद्दे घ्या. जिथं जे लोक राहतात घरकुलांसाठी, जे लोक अतिक्रमित शासनाची जागा आहे त्यांना रेग्युलाइज करून तिथं घरकुल बांधून द्या अशी माझी विनंती आहे. त्यामुळे मी सर्व सिद्धेश्वर नगर, संघनगर आणि महात्मा गांधी विद्यालयाच्या समोरील लोकांना विनंती करतो की सर्वात जास्त संख्येने मोर्चेमध्ये सहभागी व्हा. तुमच्या न्याय हक्कासाठी तुमचा एक लहान भाऊ म्हणून, मी तुमचा मुलगा म्हणून तुमच्या न्याय हक्कासाठी लढतोय. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आहे. माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या पत्नीला निवडून दिले. 100% सांगतो तुमच्या विश्वासाला कधी आयुष्यामध्ये तडा जाऊ देणार नाही. तुमच्या मूलभूत सुविधा, रस्ते, गटारी, ज्या मूलभूत सुविधा आहे, पाण्याची अडचण असेल, लाईटची अडचण असेल, या अडचणी तर दूर होतीलच, त्याच्यात काही दुमत नाही. परंतु प्रामुख्याने माझा मुद्दा आहे की तुम्हाला घरकुलांसाठी पहिली माझी प्रायोरिटी घरकुलांसाठी आहे आणि मी सर्वात जास्त लोकांनी मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. का विलंब लागतोय, का होत नाही हे नेमकं काय कारण काय आहे? कारण असं आहे, मला सांगितलं जातं किंवा नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती खराब आहे. नगरपालिकेचं 9 लाख रुपये, त्याचे 17 लाख रुपये DPR तयार करण्याकरता सुरुवातीला त्याची 17 लाख रुपये मोजणी सीटसाठी लागत होते. पण मान्य जिल्हाधिकारी साहेबांकडनं 50% त्याचं माफचं पत्र आलंय. म्हणजे 50% साधारणतः 8 ते 8.5 लाख रुपये भरायचे. मला हेच म्हणायचं की 8.5 लाख रुपये तुम्ही नगरपालिकेचं सुशोभीकरण करताय. इतर ठिकाणी तुम्ही 1,30,30 लाख रुपयाचं स्विमिंग तलाव करताय. तो 90% तुमचा तलाव, या 90% तुमचा शासनाचा पैसा, 30% तुम्हाला टाकायचा आहे. म्हणजे 1,20,00,000 लाख रुपयाचं जर तुम्ही जलतरण तलाव करत असाल, 30 लाख रुपये टाकायला तुम्हाला तिथं आहे आणि 8 लाख रुपये तुम्हाला गरिबांचे भरायला नाहीये. ही कुठली नाही कधी गोष्ट आहे, हे बरोबर नाही आहे. अशा पद्धतीचा अन्याय मी सहन करून घेणार नाही. अन्याय मी कोणावर अन्याय सुद्धा करत नाही आणि कोणाचा अन्याय सुद्धा सहन करत नाही. माझी विनंती आहे तुम्हाला की सर्वात प्रायोरिटीनं सर्वात पहिले हे पैसे भरा नगरपालिकेनं आणि ही मोजणी सीट तयार करा जेणेकरून या घरकुलांचा मार्ग मोकळा होईल.